धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे पुणे रेल्वे सुरू करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी। धुळे येथून पुणेसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करावी, तसेच धुळे नरडाणा प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व विविध संघटनांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। धुळे रेल्वे स्थानक मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की खानदेशातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जातात, तर अनेक रुग्ण उपचारासाठी तसेच व्यावसायिक कामानिमित्त मुंबई येथे प्रवास करतात। मात्र धुळेहून पुणे व मुंबईसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळे जादा भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। तसेच मनमाड धुळे इंदोर प्रस्तावित रेल्वे मार्गावरील धुळे बोरविहीर ते नरडाणा हा सुमारे 35 किलोमीटर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करावा, अशी ही मागणी करण्यात आली। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास प्रवासी जनतेला सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला। यावेळी कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंतराव पाटील, कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड LR राव, कॉम्रेड दीपक सोनवणे, हरिचंद्र लोंढे, बबनराव वानखेडे, गोपी लांडके, श्रीमती नाजनीन शेख, धनंजय गायने, सुधाकर पाटील आदी उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर समविचारी संघटना आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे ते पुणे, धुळे ते मुंबई या आपल्या रेल्वे गाड्या सुरू कराव्या आणि त्यासोबत धुळे ते नरडाणा जो 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे तो मार्ग सुरू करावा, यासाठी आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। धुळे शहरातून पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। यामध्ये खानदेशातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा, शेतमजुराचा मुलगा हा शिक्षणासाठी धडपड करतो आणि पुणे गाठतो, परंतु घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आणि खाजगी वाहनाचं जे भाडं आहे ते खिशाला न परवडणारं असल्यामुळे त्याच्याही माध्यमातून काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित असतात। त्याचबरोबर धुळे ते मुंबई ही पण एक आपलं रेल्वे संध्याकाळची 7 वाजता सुरू करावी। आज मुंबई हे देशाचं औद्योगिक क्रांतीचं शहर आहे, त्याचबरोबर तेथे नामांकित दवाखाने आहेत। काही दुर्धर आजाराने जे पेशंट असतात त्या पेशंटचं सुद्धा उपचार त्या ठिकाणी होतो आणि म्हणून संध्याकाळची जर रेल्वे सुरू केली मुंबईची तर सकाळी उपचार करून किंवा मार्केटिंग करून सनी त्या पद्धतीने दिवसभराचं कामकाज होतं। या माध्यमातूनही आमची ती मागणी आहे। त्याचबरोबर धुळे ते नरडाणा इंदोर जो रेल्वे मार्ग आहे याच्यातला 35 किलोमीटरचा धुळे तर नरडाणा हा रेल्वे मार्ग त्वरित कार्यान्वित करावा की जेणेकरून धुळे शहर हे भारताच्या नकाशावर मध्यभागी येऊन सनी आज पूर्व पश्चिम जे आपलं मार्ग आहे या मार्गाला जोडल्या जाऊन या धुळे शहराचा औद्योगिक विकास, व्यापारी केंद्र हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल। यासाठी आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत। आमच्याकडे त्याचा निवेदनाच्या प्रतिसुद्धा आहेत, दैनिकामध्ये सुद्धा त्याच्या मागण्या आलेल्या आहेत, परंतु रेल्वे प्रशासन आमच्या मागणीकडे गांभीर्याने घेत नाही। भविष्यामध्ये आम्ही जनतेला सोबत घेऊन जर आमची मागणी पूर्ण झाला नाही तर रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध एक जनआंदोलन उभारू असा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।